तर ही दृश्य आता आपण पाहताय। उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानाकडे आता निघालेले आहेत। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग उडवल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि त्याच्यानंतर सकाळपासूनच ठाकरे गटाचे नेते त्या ठिकाणी जात त्यांनी पुतळ्याची पाहणी सुद्धा केलेली आहे आणि आता उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे रवाना झालेले आहेत। ठाकरे गटाचे नेते या ठिकाणी पोहोचलेले होते, त्यांनी या पुतळ्याची पाहणी केली। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा या ठिकाणी जात पाहणी केली आणि या 24 तासामध्ये जो कोणी व्यक्ती आहे त्याला शोधलं जावं, पोलिसांनी त्याला ताब्यात घ्यावं अशी मागणी राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि आता उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे रवाना झालेले आहेत। या संपूर्ण परिसराचा आणि ज्या ठिकाणी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे त्या परिसराची पाहणी त्यांच्याकडून केली जाणार आहे। दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये मीनाताईंचा पुतळा आहे आणि या पुतळ्यावर लाल रंग जो आहे तो उडवण्यात आलेला होता असा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर ठाकरे गटाचे नेते एक एक करून सकाळपासूनच या ठिकाणी पोहोचले, त्यांनी पुतळ्याची पाहणी केली आणि प्रतिक्रिया सुद्धा संतप्त त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पुतळा असलेल्या ठिकाणाची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी इशाराच दिलेला आहे की 24 तासामध्ये जो कोणी आहे, जी व्यक्ती आहे त्याला ताब्यात घेतलं जावं, त्याला पकडावं आणि आता उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे रवाना झालेले आहेत। दादरच्या शिवाजी पार्क परिसरामध्ये मीनाताईंचा पुतळा आहे आणि आता या संपूर्ण परिसराची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे त्या ठिकाणी जातात। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे, नेमकं काय घडलंय त्याची माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे, मात्र आता स्वतः पाहणीसाठी ते या ठिकाणी जात आहेत। उद्धव ठाकरे शिवाजी पार्ककडे रवाना झालेले आहेत। ठाकरेंचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी येत सकाळपासूनच त्यांच्याकडून पाहणी करण्यात आलेली आहे। मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आला आणि त्याच्यानंतर आता या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी या परिसरामध्ये उद्धव ठाकरे पोहोचतील।